तर महाराष्ट्राची कुस्ती मागे पडण्यामागचं कारण हे एकमेव आहे. माझ्यासारखा जर का बारका खेळाडू हे सगळं सांगत असेल तर सगळ्या मोठ्या पैलवानांनी आवाज उचलल्यावर कुठंपर्यंत ही गोष्ट जाऊ शकते याचा विचार करा. आणि नक्की हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये बोलतोय, हा व्हिडिओ इतका शेअर करा की शिवराज राक्षी आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर लागलेला 3 वर्षाचा बॅन याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी. आजचा व्हिडिओ हे स्वतःसाठी नसून हे सगळ्या खेळाडूंच्यासाठी आहे आणि सगळ्या लोकांच्यासाठी आहे. कारण का तर परवा दिवशी जी महाराष्ट्र केसरी 2025 मध्ये कृत्य झालं ते कृत्य परत कधीच होऊ नये. सिनियर नॅशनलला भरपूर वर्षानंतर गोल्ड मिळवून देणाऱ्या शिवराज भाऊ राक्षे यांच्याबद्दल तुम्ही जर का असं करत असाल तर बारके पैलवानानंतर त्याचा विषय सोडावा. जसं की तुम्हाला माहितीच असेल, शिवराज राक्षे यांना ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कष्टाचं, आयुष्यात केलेल्या कष्टाचं फळ भेटणार होतं. म्हणजेच विजय चौधरी असतील, नरसिंग यादव असतील, या ट्रिपल महाराष्ट्र केसरी दिग्गजांसारखं डीवायएसपी पद म्हणजे क्लास 1 पोस्ट ही त्यांना भेटणार होती. पण ती पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे ते आता त्यांच्याकडनं हिरकावून घेण्यात येणार आहे. तुम्हाला जर का ठरवूनच कोणाला विजय द्यायचा असेल तर तुम्ही स्पर्धा न घेता तो डायरेक्ट विजय द्या ना. चांगल्या खेळाडूंचं तुम्ही नुकसान करताय, त्यापेक्षा चांगले खेळाडू स्पर्धेत सहभागीच होणार नाहीत. कशाला गरज आहे मग? आणि असं जर का खेळाडूंच्या बाबतीत व्हायला लागलं तर महाराष्ट्रातला खेळ लवकरच पुढे जाईल, एवढं लक्षात ठेवा. तर होय, मी खेळाडू आहे आणि शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना मी पाठिंबा देतो. धन्यवाद.